तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. तर भाऊंनो, आज आपण आलोय एकदम खतरनाक ट्रेंडिंग सिनेमॅटिक जे काय तुम्हाला म्हणायचं आहे शब्द अपूर्ण पडतील एवढं विषहाड वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड बॅनर एडिटिंगवर आपण ट्युटोरियल आणले. 100% तुम्हाला आवडणारच आहे, कारण का विषय आपला हार्ड असतोच कायम. त्यामुळं आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे. लाईक केल्याशिवाय हा व्हिडिओ मी पुढचा चालू करणार नाही. पहिल्यांदा लाईक करा. 2 मिनटं मी थांबतो, पण लाईक करा. मी जोपर्यंत बोलाले तोपर्यंत लाईक करून घेतलाच असशीला. त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला बिंदास नक्की मन खुलास कमेंट करायला विसरायचं नाही. 100% कमेंट करा. त्यानंतर व्हिडिओ आवडला, तुमचा फायदा झाला, तुम्ही 4 ऑर्डर केला करताय 100% मला माहीत आहे, तर त्यासाठी अजून 4 जणांना व्हिडिओ शेअर करा हो, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. संपला विषय. त्यानंतर पुढील मुद्दा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या दिवस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी करतोय, मटेरियल देतोय, चांगल्या प्रकारे तुम्ही ऑर्डरही करताय, पैसे मिळवताय, ढीक प्रेम देताही. मी असं म्हणलं नाही की या बदल्यात काय देत नाही, भरपूर प्रेम देताय. पण काही जण असे आहेत जे व्हिडिओ बघतात, मटेरियल घेतात, पैसे मिळवतात 4, काय अडचण नाही, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर जे काय लाल बटन दिसते ना, तर ते सबस्क्राईबचं दाबा हो, कारण का 2,000 राहिल्यात बघा. 2,000 झालं की आपला 1 लाखाचा परिवार एवढा मोठा पूर्ण होता. आणि तुमच्या भावाचं सिल्वर प्ले बटन येणार आहे आणि हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सगळं तुमचंच आहे हो, माझं काय नाही आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, पहिली गोष्ट. त्यानंतर विषय पुढचा म्हणजे आपला क्लासवर काय येतोय, कारण का सगळ्यात स्वस्त सगळ्यात मस्त दरात आपला आपण क्लास देत असतो, जेणेकरून सगळ्यांना परवडल असा. तर येत्या 5 मेला आपली जी काय पुढची बॅच आहे फोटोशॉपची ही चालू होते आहे. एकूण आपण 21 बॅचेस एकदम इझी आणि एकदम चांगल्या प्रकारे फुल्लरित्या चांगल्या पार पडल्यात. त्यामुळे आपली 22वी बॅच ढीक प्रेम द्यायलाच भरपूर फास्ट ॲडमिशन होत चालल्यातच आणि झाल्यातच. तरीही जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका, कारण का ऑलरेडी मला भरपूर ॲडमिशन येऊन गेले आहेत, प्री ॲडमिशन केलेले आहेत. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, कारण का लिमिटेड सीट्स असतात त्यामुळं. ओके, बाकी काही अडचण नाही. बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे, तो पण रेकॉर्डेड क्लास भेटतोय. सगळ्या सविस्तर इन्फॉर्मेशनसाठी मला कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा, आपण सविस्तर बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करून टाका, काय अडचण नाही. वर तुम्हाला नंबर दिसला आहे, बिंदास्त कॉन्टॅक्ट करा, आपण सविस्तर बोलूयात. ओके, इन्फॉर्मेशन ही संपूर्ण वाचून घ्या, तुम्हाला पुढं दिसलं आहे काय काय शिकवलं जाणार आहे, काय विषय सगळा. आणि एवढ्या दिवस मी सांगत होतो त्यामुळे तुम्हाला ते पाठच झालं असेल असं मला वाटते, काय अडचण नाही. तर चला बिना घालता आपण आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. ढीक प्रेम द्यायचा आहे नक्कीच. तर आजची जर कन्सेप्ट बघायला गेली तर नक्कीच ट्रेंडिंग आणि सिनेमॅटिक आहे. आणि सिनेमॅटिक विषय आला म्हटल्यावर तिथे इफेक्ट आलं, ब्लेंड मोड चाललं, तर त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब लागणार नाही. आता तुम्ही म्हणशील की पिक्सल लॅब लागणार नाही, पिक्सल लॅबमध्ये तुम्ही करतच नाही जा, काळजी करू नका भाऊंनो. पहिल्यांदा पिक्सार्टमध्ये जे काय पाठ्यमागचं बॅकग्राऊंड आहे नाही, तर ते पहिल्यांदा सेट करून घ्या. त्यानंतर मग टेक्स्टिंग ॲड करायला आपण पिक्सल लॅबमध्ये जाऊयात आणि मग त्याचीच तुम्हाला मी आपली PLB फाईल देतो. ओके, चला. तर आपल्या प्लसवरनं म्हणजे एडिटमधनं आपण जो काय XYZ बॅनरचा म्हणजे बॅकग्राऊंडचा विषय आहे तर ते पहिल्यांदा ॲड करून घेऊयात. तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं इझिलीरित्या एकदम खतरनाक रेड टोनवालं आपण स्काय ॲड केलं, म्हणजे सिनेमॅटिकसाठी स्कायच लागते. हा मुद्दा आपला क्लिअर झाला. त्यानंतर पहिली गोष्ट आली इथं या पिक्सार्टमध्ये करायची आहे, तर ती म्हणजे आपल्या या ज्या इमेजला रिसाईज करायचा आहे बघा. रिसाईज केला नाही 100% तुमचा बॅनर फुटणार. तुमच्या व्हॉट्सअपला घ्या, तुमच्या इंस्टाग्रामला टाका किंवा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, 100% फुटणार. तर त्यासाठी इथनं टूल्समधनं रिसाईजमधनं प्रॉपर इथं 6,000 टाकून घ्यायचं, इझिलीरित्या रिसाईज होऊन जाते, काय अडचण नाही, मग भ्यायची काही गरज नाही. त्यानंतर आता आपण एक स्टेप पुढं जाऊयात. जसं की आता पहिली गोष्ट म्हणजे आपण पहिला मुद्दा ॲड करूयात, तर तो म्हणजे आपलं सगळ्यात मेन इंटरेस्टिंग मुद्दा दिला आहे प्रॉपर. तो म्हणजे जसं की शिवाजी महाराजांच्या काळात जो काय लखुटा काय का म्हणतात त्याला मला माहीत नाही, पण नक्कीच तुम्ही जे काय नाव असेल तर ते मला कमेंट करून सांगा, मला ते आठवण झालं तर त्यासाठी. ओके, लखुटा म्हणा किंवा अजून काय इतर शब्द वापरा, काय अडचण नाही. ओके, या थीममध्ये आपण हे घेतलं आहे. तर पहिली गोष्ट एक सांगतो, तुम्हाला असं ठेवायचं असलं गुलाबी थीममध्ये तर ठेवू शकताय, किंवा एक उत्तम पर्याय म्हणजे काय की तुम्ही जर ब्लेंड मोड चेंज करून घेतला तरीही एकदम नादरित्या दिसेल. हां, जर हे लई डल दिसालं तर प्रॉपरलीरित्या ही जी एक कॉपी घ्या, म्हणजेच एक प्रकारे डुप्लिकेट आपण म्हणू शकतो, ते जर ह्याच्यावर हुबेहूब लावला सपलाच विषय हो, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. सगळंच तुमच्यासमोर मी करणार आहे, ओके, काय लपवत नाही तुमच्यासमोर. ओके, चला. आता एवढा मुद्दा झाला आपला चांगल्या प्रकारे क्लिअर. त्यानंतर आता आपण जाऊयात पुढं. आता एवढा मुद्दा झाला आहे, तर आता यात काय आपण शेप्स बीप्स ज्या काही गोष्टी आहेत ना महत्त्वाच्या, तर त्या ॲड करणार आहे. त्या भरपूर मेन आहेत बघा. खास करून आता हे बघा खालचं, जसं की ते जरा फॉगिनेस दिलं, दिसणार नाही पण दिलं आहे. तर त्यासाठी आपण जरा ब्लेंडिंग सेक्शन स्क्रीन बिन केलं की नाही, ते अजून जरा एकदम नेक्स्ट लेवलला दिसते. अजून वाढवायचं असेल तर मग डुप्लिकेट घ्यायचं, अजून एकदम नाद दिसते. ओके, एकदम परफेक्ट, एकदम खतरनाक. त्यानंतर पुढील मुद्दा ॲड अ फोटो.
तर बघू शकता आता आपलं जे काय प्रॉपर महल तुम्ही म्हणू शकताय किंवा पॅलेस म्हणा, जे काय वेगवेगळी नावं आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपण ते ॲड केलं आहे. जरा उगच डल आहे, ह्याला जरा उगच आपल्याला एकदम अटेन्शन द्यायचं असेल तर एकदम इझिलीरित्या काय करा, ॲडजस्टमेंट जाऊन फक्त जरा कॉन्ट्रास्ट वाढवा. कॉन्ट्रास्ट वाढवला की तिची क्लॅरिटी, तिची जे काय डार्कनेस आहे तर ती इझिलीरित्या वाढेल आणि ते एकदम नाद दिसल बघा. ओके डन. पुढील मुद्दा एवढं झालं. ॲड अ फोटो. त्यानंतर मग आपलं प्रॉपर आता काही शेप्स आहेत तर ते जरा मेन आहेत, कारण का त्याच्यावर आपलं टेक्स्टिंग येणार आहे तर त्यामुळे मी ते घेतलं आहे, काय अडचण नाही. मग हे घेऊन प्रॉपर इथं आपण काही प्रकारे आपण ओव्हरली त्यानं वेगवेगळं आपण ब्लेंड मोड लावलं जेणेकरून टेक्स्टिंग उठूनही दिसेल आणि तो शेपही प्रॉपर आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होईल. एवढाच आहे दृष्टिकोन, बाकी काही नाही. त्यानंतर मग खाली प्रॉपर्टीचं जरा आपण जागा राहील ती, त्यामुळं इमेजच्याही पाठीमाग आपण सर्क्युलर सेक्शन दिलं आहे आणि जिथं आपला बॅनर सप्लाय म्हणजेच टेक्स्टिंग सप्लाय तर तिथं आपण प्रॉपर डिझाईन ॲड केल्या. त्यानंतर पुढील मुद्दा, हे काय शेप मी ॲड करणार नाही. त्यानंतर पुढील मुद्दा आपला मेन म्हणजे पिक. आता हे पिक आल्यात तर तुम्हाला जसा पिक वाटतोय तसा ॲड करून घ्या. ओके, फक्त अँगल पुढं बघणारा असावा किंवा दोघं आपापसात म्हणजे प्रॉपरलीरित्या चांगल्या प्रकारे मॅचिंग इमेज असावी. कशी टाकला अँगल एक इकडे बघते एक तिकडे बघते मग तो चालणार नाही, बाद होईल, तुमची डिझाईनही खराब होईल, खास करून ह्या डिझाईनसाठी तरी हे एक लक्षात घ्या. त्यानंतर ॲड अ फोटो. पुढील मुद्दा प्रॉपर आता इथं आपण ॲड केलेले प्रॉपरलीरित्या शॅडो. आता शॅडो म्हणल्यावर प्रॉपर आपल्याला असं ठेवायचं नाही आहे तर याला ब्लेंड मोड करायचा, याचा मल्टिप्लाय केला की काय विषय होतोय, जो का व्हाईट कलर असतोय तो निघून जातोय. ओके. त्यानंतर पुढील मुद्दा इझिलीरित्या आपण करूयात प्रॉपर जे काय आपलं वरचं स्क्रोलिंग सेक्शन असते तर ते एकदम नादरित्या केलं बघा. कसं वाटलं कुठेही वापरू शकताय बघा, एकदम नाद आणि एकदम खतरनाक. तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करावली भाऊन ढीक प्रेम द्यायचं आहे. अशा प्रकारची अजून पत्रिका कुठेही आली नाही आहे, त्यामुळं भरमसाठ प्रेम द्या. हां. त्यानंतर पुढील मुद्दा, आता आपलं लिमिट क्रॉस झालं. ओके, काय अडचण नाही, 10 गोष्टी ॲड झाल्या. तर त्यानंतर आता पुढील मुद्दा आपण हे सेट केलं. त्यानंतर आता आपण याच्यावर अजून गोष्टी ॲड करायला सुरुवात करूयात. तर एवढं झालं बघा, ते स्क्रोलिंग बिलिंगचं आपण केलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा यात पण इकडं प्रॉपर आणि मग आता अशा रीतीने प्रॉपरलीरित्या आपण मग ब्लेंडिंग मोड चेंज बिन ओव्हरली करून अजून नेक्स्ट लेवल आपला मुद्दा आपण सेट केलेला आहे. त्यानंतर आता मग इथनं पुढचं टेक्स्टिंग आहे हे एक मी जरा सेट करतो. इथं पण जरा प्रॉपरलीरित्या जे काय म्हणू शकतो ना आपण ते शुभविवाह ते त्या गोष्टी आहेत तर त्या पण त्यासाठी पण ते सगळं केलं ओव्हरली. तर अशा थीममध्ये आपला संपूर्ण फुल फॉर्मॅट तयार झालेला आहे. आता आपण जाऊयात आपल्या पिक्सल लॅबमध्ये, तिथंच आपण करूया टेक्स्टिंग संपूर्ण ॲड. तर आता हे मी सेट करतो इझिलीरित्या, तुमच्यासमोरच केलं आहे आणि इथनं फक्त डाउनलोड करतो. असं करू नका तुम्ही काय करा, इथं जावा प्रॉपरलीरित्या ड्रॉमधनं मग ती जी काय प्रोसेस आहे इथनं मग ते तुम्ही करा. ओके, म्हणजे एकदम फुल HDमध्ये सेव्ह होईल. तर चला तर जाऊयात आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर भावांनो आता आलं आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं जे काय आपलं पाठ्यामागचं बॅकग्राऊंड आहे तर ते पहिल्यांदा ॲड करून घेऊयात. आणि एम्प्टी बॅकग्राऊंड आहे, इझिलीरित्या एकदम नाद दिसेल. आता हे काय संपूर्ण डिफॉल्ट काढून टाकूयात आणि आता याच्यावर एक गोष्टी आपण ॲड करायला सुरुवात करूयात. ओके चला. तर आता इम्पोर्ट केलं आपलं त्यांचं नाव पहिलं, रिलेटिव्ह साईजनं वाढवली साईज प्रॉपर. त्यानंतर लॉक केलं, लॉक करायला विसरू नका. त्यानंतर ते झालं. त्यानंतर त्यांच्या खाली जे काय त्यांचं नातेवाईक आहेत म्हणजेच वडील त्या सिलेटेड इन्फॉर्मेशन तीही गोष्ट आपण केलेली आहे ॲड आणि ती पण आपण केली लॉक. त्यानंतर पुढील मुद्दा चिरंजीव चिसौका ह्या गोष्टी आहेत, ह्या पण ॲड करणं गरजेचं आहे. तर तेही केलं आपण ॲड प्रॉपर आपल्या टेक्स्टच्या वर. आता सिनेमॅटिक असल्यामुळे आपल्या टेक्स्टलाही जरा कमी जागा भेटत्या. सिनेमॅटिक जर खालचं फोटो नसतं तर भरपूर जास्त तुम्ही म्हणू शकता स्क्रोलिंग सेक्शनला जागा भेटली असती, मग टेक्स्टिंग अजून उठून दिसलं असतं. पण काय अडचण नाही, जशी आपल्या कस्टमरची मागणी त्यानुसार तुम्ही करून द्या. डन. त्यानंतर पुढील मुद्दा प्रॉपर आता हे आपण शेप ॲड केला आहे मगाशीच, जेणेकरून इकडं परत जावा तिकडं जावा असं काय व्हाय नको. तर त्यासाठी शुभविवाह ह्यासाठीच मी तो शेप ॲड केला. तर नक्कीच हे टेक्स्टिंग बघून घ्या. यांचा शुभविवाह 16. तर काही गोष्टी आहेत त्या मी सेपरेट द्या, जेणेकरून पुढचं जे काय टेक्स्टिंग आहे तुमच्या पद्धतीनं तुमच्या फॉन्टनुसार ॲड करा. सगळ्यासाठी मी जे काही बॉडी टेक्स्ट लिहिले तर त्या सगळ्यासाठी आपण हिंद फॉन्ट वापरला आहे. तर लक्षात असावं म्हणून तो मी ऑलरेडी दिला आहे तुम्हाला गुगल फॉन्टमध्ये. तर पुढील मुद्दा हे प्रॉपर बघू शकताय, आपला यांचा शुभविवाह 16च्या पुढं आपण प्रॉपरली टेक्स्टिंग ॲड केलेलं आहे. तर तेही लॉक केलेलं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आता आपला येतं आहे विवाहस्थळ इझिलीरित्या ॲड केलं आणि इझी त्याच्याखाली प्रॉपर जे काय टेक्स्टिंग आहे हे जर आपण स्टायलिश घेतले, म्हणजेच एक प्रकारे जरा टेको तुम्ही फॉन्ट म्हणू शकताय किंवा खंड फॉन्ट वापरला तरी चालेल. बाकी जिल्हा तालुका बीड जे काय तर ते आपण हिंदी फॉन्ट ठेवला आहे. ओके, या टीममध्ये जरा उगाच काही टायटल सेक्शन ते नाही तर त्याला जरा चेंज केला आहे, बाकी काही नाही.
त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे निमंत्रकचा विषय आपण केला ॲड आणि एकदम खतरनाकरित्या आपला फायनल बॅनर झाला तयार. ओके, बाकी काय राहिलं का बघतो. हां, बाकी फक्त दोघांच्या मधलं जे काय कलश आहे तर ते आपण घेऊयात. एकदम इझिलीरित्या संपूर्ण फॉर्मॅट मी तुमच्या समोर तयार केला आहे. एक आणि एक एलिमेंट तुमच्यासमोर ॲड करून तयार केला आहे. तर नक्कीच भाऊनो सगळा डीपमध्ये तुम्हाला बॅनर कळाला असेल आणि आय होप शेवटपर्यंत बघितला असेल. शेवटपर्यंत बघितलं नसेल तर मग बॅनर काय कळणार नाही, तुम्ही मग काय करू शकणार नाही. तर त्यासाठी सुरुवातीपासून एंडपर्यंत सगळा व्हिडिओ बघितला असेल. जर बघितलं नसेल तर पुन्हा एकदा बघा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. बाकी ढीक प्रेम द्यायचा आहे बघा. आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्या इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला फॉलो आणि जॉईन करा, कारण तिथेही भरपूर ढीक प्रेम दिला. 30,000 एवढा मोठा आपला इंस्टाचा परिवार पूर्ण झाला भाऊ. खरंच मनापासून धन्यवाद. भरपूर प्रेम द्या, अजूनही ढीक प्रेम द्या, तिकडं अजूनही वाढू देत. बाकी क्लासही लक्षात ठेवा, क्लासलाही भरपूर ढीक प्रेम द्यायचा आहे. इथं वर तुम्हाला नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. सविस्तर आपण बोलूयात व्हॉट्सअपला किंवा कॉलवर. त्यानंतर मग ॲडमिशन डन करा, काय अडचण नाही. ओके, पण नक्कीच कॉन्टॅक्ट करा. भरपूर कमी वेळात, भरपूर कमी पैशात, भरपूर भरमसाठ प्रमाणात शिकाय भेटणार आहे. असं कुठंच नाही मार्केटमध्ये. फक्त आपल्याकडे PCचा क्लास घ्या किंवा मोबाईलचा क्लास घ्या. मोबाईलचा क्लास रेकॉर्डेड भेटतोय, PCचा रेकॉर्डेड प्लस ऑनलाईन शिकवलं जाते, म्हणजे बघू शकता. ओके, नक्कीच बिना काही मनात शंका आणता कॉल करा, कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन डन करून टाका. तर भेटवलं करा पण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.